हाय हॅलो वेलकम, सगळ्यांचं स्वागत माझ्या या चॅनलमध्ये लाईफ अँड लिव्हिंग विथ आशू मध्ये। तर आज आहे संडे आणि आज मार्केटला गेलो। मच्छी खूप जास्त महाग होती, मच्छी काहीच नव्हती, सगळे वेगवेगळे मासे होते जे आपण खात नाही। मग आम्हाला मिळाले ताजे ताजे बांगडे। आज करूया लसूणी बांगडा फ्राय, गटारी स्पेशल लसूणी बांगडा फ्राय करूया आपण। आणि ट्राय करून बघा गटारीला, तुमच्या पार्टीमध्ये हा मेनू पण ऍड करा। चला तर बघूया आपण कसं करूया। बांगडे आता आपण स्वच्छ कट करून स्वच्छ धुवून घेऊया। आता आपले बांगडे स्वच्छ धुवून आणि कट करून रेडी आहेत। जसं की तुम्ही बघू शकता, मला असे आवडतात कट केलेले आणि हे फुल आवडतं। अशा पद्धतीने कट करून घेते। तर आज आपण बनवतोय लसूणी बांगडा फ्राय। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया आता। मेन इन्ग्रेडियंट आहेत ते आपल्याला ताजे मार्केटमधून आणलेले ताजे ताजे बांगडे, त्याला स्वच्छ करून कट्स मारून घेतलेले आहेत आपण। आता मॅरिनेशनसाठी आपण सगळ्यात आधी घालणार आहोत मीठ, चवीनुसार मीठ घालायचं, हळद, लाल तिखट, लिंबाचा रस। लिंबाचा रस नेहमी असा गाळायचा, म्हणजे ह्या जे बिया असतात ते आपल्या हातातच पडतात। हे बघा, आणि ना वाटण केलं होतं आलं, लसूण, हिरवी मिरची आणि आज मी थोडंसं खोबरं टाकलंय, त्याच्यात ओला नारळ घातलेला आहे। तर हे वाटण आपल्याला पूर्ण लावून घ्यायचंय मस्तपैकी बांगड्यांमध्ये। हे आणि सगळं छान पैकी लावून घ्यायचं बांगड्यांना वाटण। बांगडा करण्यासाठी मेन आपल्याला पाहिजे फोडणीसाठी लसूण। मस्त कुटून घेऊया त्याला आता पॅन ह्याच्यात घालून, खलबत्त्यात घालून। आणि आपल्याला आता मॅरिनेशनसाठी रवा बनवायचा आहे। ह्याच्यात तांदळाचं पीठ पण घालू शकतो, पण आज मला नाही घालायचंय, आज मी फक्त रवा फ्रायच बनवते। तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट। हे सगळं ड्राय इन्ग्रेडियंट्स जी आहेत ती मिक्स करून घ्यायची। फ्रायसाठी आता आपला पॅन छान गरम झालाय, तेल घालायचं। खूप डीप फ्राय नाही करायची मच्छी कधी पण, म्हणजे आम्हाला तरी नाही आवडत। पॅन छान तापल्यावरती जे आपण कुटून घेतलेले लसूण होते, हे लसूण आपल्याला ह्याच्यात घालायचे। लसूण छान परतवले की हा जो बांगडा आहे मॅरिनेट केलेला, आपल्याला कोटिंग करून घेऊ। किती छान लसूण पण बघितलं तुम्ही, तर हे बघा किती छान लसूण फ्राय होतं।
मस्तपैकी. काय मग कशी वाटली आजची रेसिपी? चमचमीत आणि झणझणीत अशी लसुणी बांगडा फ्राय. तुम्ही पण करून बघा. गटारी येतेच आहे तर हा फ्राय बांगडा नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. सी यू.